नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। जालन्यात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। सायंकाळी 4 वाजता जालना लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज त्यांची जाहीर सभा होणार आहे। परवा जालन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाविजय संकल्प सभा पार पडली। यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। आजच्या जाहीर सभेतून महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून अमित शहांच्या टीकेला आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसींना केलेल्या एका वक्तव्यावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी ओवेसींच्या 15 मिनिट पोलिसांना बाजूला करा या वक्तव्याचा समाचार घेताना तुम्हाला 15 मिनिटं लागतात असतील, पण आम्हाला 15 सेकंदच लागणार आहेत असं वक्तव्य केलंय। काही वर्षापासून आणि त्यांनी म्हटलं होतं की हिंदुस्थानमध्ये सगळे पोलीस तुम्ही हटवून द्या आणि 15 मिनिट आम्हाला द्या, आम्ही दाखवू की आमच्यामध्ये किती ताकद आहे। ते हिंदुस्थान आहे, त्यांना 15 मिनिट लागत असन, पण जे लोक इथे राहतात, जे मागासवर्गीय इथे राहतात या देशामध्ये, जे हिंदू विचारधारांना घेऊन या देशामध्ये राहतात आणि ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या हिंदुस्थानमध्ये या पाकिस्तानचे जेवढे औलाद आहे ते येऊन आम्हाला जर धमकी देत असन तर त्याला उत्तर देण्यासाठी माझा हा उत्तर, त्या उत्तर सोबत मी ठाम आहे। त्यांना 15 मिनिट लागत असन तर आम्हाला 15 सेकंडच लागत असन, एवढं नक्की आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। हरियाणा भाजपमधील राजपूत समाजाचे प्रमुख नेते सूरजपाल अम्मू यांनी पक्षाचा रामराम ठोकला असून सूरजपाल अम्मू यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना पत्र लिहून आपल्या नाराजीचं कारण स्पष्ट केलंय। राजीनामा पत्रात सूरजपाल अम्मू यांनी म्हटलंय की माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवाराने क्षत्रिय समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्याने आणि त्यांना संरक्षण दिल्याने मला दुःख झालं आहे आणि याच दुःखी अंतःकरणाने आज मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलंय। किसी ने नहीं दिया। हम देश की आजादी के बाद से अब तक हम इन लोगों को बहुत कुछ मानते थे। मोहन भागवत जी कहते हैं हमने आरक्षण की बात कभी नहीं की थी, अब आरक्षण के लिए गए खुद पर आगे। अब कहते हैं पाकिस्तान हमला कर देगा, अब कहते हैं मुगल छीन लेंगे। अरे औरंगजेब बाबर के बाप के अंदर हिम्मत नहीं थी तो हिंदुस्तान की बहन बेटियों से मगर सूत्र छीन सके। वहां कहते हैं क्या कहना हुआ मगर सूत्र छीनने वाला हिंदुस्तान की बहन बेटियों का आजादी में कहने में हाथ न करो तो कहना हुआ है क्या? कहना हुआ है क्या? हिंदुस्तान की किसी भी जाति की बहन बेटियों, हम क्षत्रिय समाज के गौरव है, हम महाराणा प्रताप सिंह जी पर कसम खाने का तो हिंदुस्तान की बहन बेटी की गलती क्यों न हो? अगर इसके मंगलसूत्र पे कांग्रेस को क्या बीजेपी वालों ने किसी और ने सोच ली तो हाथ समेत कोई काजू गाड़ के टूट को। भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग हे मागील काही काळापासून एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आहेत। याचा परिणाम असा की सत्ताधारी भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीट न देता त्यांच्या मुलाला मैदानात उतरवलंय। उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील विद्यमान खासदार ब्रिजभूषण यांनी आता त्यांनी केलेल्या गोळीबाराबद्दल सुद्धा गौप्यस्फोट केलाय। त्यांनी सांगितलंय की ज्या व्यक्तीने माझ्या मित्राला मारलं होतं त्या व्यक्तीची मी हत्या केली। सगळेजण असे बोलत आहेत की भाजपने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, पण मी असं मानत नाही, कारण पक्षाने माझ्या मुलाला उमेदवारी दिली आहे, त्यामुळे पक्ष आमच्या सोबत ताकदीने उभा आहे असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत मनमाड नगर परिषद आणि ऑर्केस्ट्रा स्वर संबोधी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या मनमाडमधील एकात्मता चौक येथे एक गाणं मनमाडच्या मतदारांसाठी या गाण्याच्या कार्यक्रमातून मतदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली। यावेळी शहरातील अनेक गायकांनी एक गाणं मनमाडच्या मतदारांसाठी गायलं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनमाड नगर परिषदेच्या वतीने मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय।
पुण्यात भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. ज्वेलर्सचं लक्ष विचलित करत चोरट्यांनी भरदिवसा 25 लाख रुपयांच्या दागिन्यावर हात साफ केलाय. सराफ दुकानदाराचं लक्ष विचलित होताच चोरट्यांनी डाव साधत दुकानातून 372 ग्रॅमचे सोन्याचे दागिने पळवलेत. चोरीची ही घटना पुण्यातील येरवडा येथील महावीर ज्वेलर्स दुकानात घडली आहे. दरम्यान या संपूर्ण चोरी प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. तसेच पोलीस ठाण्यात या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांनी केलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दिनांक 12 मे 2024 रोजी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला. 12 मे रोजी विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. हज यात्रेकरिता जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी 15 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय जालना येथील BSc नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलंय. तर या लसीकरण सत्राचा हज यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केलंय. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणांना वाव मिळावा याकरिता जिल्हा क्रीडा संकुल अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे कबड्डी समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे खेळामध्ये जास्तीत जास्त योगदान व्हावे आणि त्यांनी देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी या हेतूने सुयोग गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली या समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं. अमरावती आणि तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने 15 दिवसीय समर कॅम्प क्रीडा संकुल चांदूर बाजार येथे आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, सगळ्या गोष्टीला प्रबल बनावे या संयुक्त विद्यमाने तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी हे मोबाईल पासून दूर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराचा हा उद्दिष्ट जिल्हा क्रीडा प्रत्येक ठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे. IPL 2024 मधील 59व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स पुन्हा आमने सामने येणार आहेत. मात्र हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. यंदाच्या सीझनमध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. आता दोन्ही संघांमध्ये होणारा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.